श्रीदेवी महात्म्य अध्याय 13वा. सुरत आणि वैश्य यांना देवीचे वरदान. श्री गणेशाय नमः. श्री अंबिकाय नमः. उदयकालच्या सूर्याप्रमाणे जिची कांती आहे, जिला 4 हात व 3 नेत्र आहेत, जिने आपल्या हातात पाश, अंकुश, वर व अभय मुद्रा धारण केली आहे, जिने आपल्या हातात पाश, अंकुश, वर व अभय मुद्रा धारण केली आहे, त्या शिवादेवीचे मी ध्यान करतो. श्री पार्वतीची अंगभूत असलेल्या सगळ्या जगाला सुख देणाऱ्या हे देवी, मी तुला भक्तिभावाने वंदन करतो. मागील अध्यायात देवीच्या चरित्राचे महात्म्य सांगितले. स्वतः देवीनेच त्याची फलश्रुती सांगितली आहे. सज्जन हो, आता पुढील कथा लक्षपूर्वक ऐका, त्यामुळे अपूर्व सुखाचा लाभ होईल. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, आतापर्यंत मी तुला भगवती देवीचे अत्यंत प्रभावी असे महात्म्य सांगितले. ही विष्णुमाया भगवती अवघ्या विश्वाला धारण करते. ही देवीच विद्या म्हणजे ज्ञान उत्पन्न करते. भगवान विष्णूच्या मायास्वरूप त्या भगवतीने तुला, या समाधी वेश्याला व इतरही विचारी लोकांना मोहित केले आहे व पुढेही ती मोहित करील. हे राजा, तू त्या भगवती परमेश्वराला शरण जा, तिची आराधना कर. तिची आराधना केली असता ती सर्व प्रकारचे भोग, स्वर्ग, मोक्ष देते. ती आपल्या भक्तांना भुक्ती आणि मुक्तीही देते. मार्कंडेय ऋषी शिष्याला म्हणाले, मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरत राजाने मेधा ऋषींना मोठ्या आदराने नमस्कार केला. तो राजा राज्यहरण व ममत्व यामुळे अतिशय दुःखी झाला होता. परंतु मेधा ऋषींनी केलेल्या उपदेशाने उपरती झालेला राजा आणि समाधी वैश्य दोघेही तपाचरण करण्यासाठी निघाले. मार्कंडेय ऋषी शिष्याला म्हणाले, मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरत राजाने मेधा ऋषीला मोठ्या आदराने नमस्कार केला. तो राजा राज्यहरण व ममत्व यामुळे अतिशय दुःखी झाला होता. परंतु मेधा ऋषींनी केलेल्या उपदेशाने उपरती झालेला राजा आणि समाधी वैश्य दोघेही तपाचरण करण्यासाठी निघाले व देवीचे दर्शन मिळावे यासाठी नदीच्या काठावर जाऊन तपश्चर्या करू लागले. राजा आणि समाधी यांनी देवीची प्रतिमा तयार करून तिची स्थापना केली. ते दररोज देवीची यथासांग पूजा करू लागले. त्यांनी देवी सूक्ताचा पाठ सुरू केला. त्यांनी हळूहळू आहार कमी केला. मग ते पूर्ण निराहार राहून रात्रंदिवस देवीची आराधना करू लागले. अत्यंत एकाग्रतेने ते देवीचे चिंतन करू लागले. त्यांनी आपले रक्त काढून त्याचा देवीला बळी दिला. अशा रीतीने त्यांनी 3 वर्ष देवीची मनोभावे आराधना केली. त्यांच्या या भक्तीने प्रसन्न झालेली देवी त्यांच्या पुढे प्रकट झाली व म्हणाली, राजा, मी तुम्हा दोघांवर संतुष्ट झाले आहे. तुम्हाला जे काही हवे असेल ते मला मागा, मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. मार्कंडेय ऋषी म्हणाले, देवी प्रसन्न झाली असता राजा तिला म्हणाला, माते, माझे गेलेले राज्य याच जन्मी मला परत मिळावे. मला सामर्थ्य दे, म्हणजे मी माझ्या शत्रूंचा त्यांच्या सैन्यासह संहार करील. पुढच्या जन्मी कधीही नष्ट होणारे राज्य मला मिळावे. कोटी कल्प गेले तरी माझे राज्य कायम राहावे. मला अमरत्व प्राप्त व्हावे. माझी स्मृती कधीही नाहीशी होऊ नये. वार्धक्य आणि रोग माझ्या वाऱ्यालाही उभे राहू नयेत. मला अजर निरामय आयुष्य लाभावे. समाधी वैश्याला पूर्ण वैराग्य प्राप्त झाले होते. तो देवीला म्हणाला, माते, मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. माझ्या ठिकाणी मी माझे असा भाव राहू नये. माझ्या ठिकाणी कसलीही आसक्ती राहू नये. मी निर्गुण ब्रह्म व्हावे. राजा सुरत आणि समाधी वैश्य यांनी देवीकडे असे वरदान मागितले असता देवी म्हणाली, हे राजा, तू लवकरच तुझ्या शत्रूचा नाश करून गेलेले राज्य परत मिळवशील. तुला सर्व सुखे प्राप्त होतील. तू सार्वभौम राजा होशील. पुढे मृत्यू आल्यानंतर तू भगवान विवस्वानाच्या सूर्याच्या अंशाने जन्म घेशील
व या पृथ्वीवर सावर्णिक मनूच्या नावाने प्रसिद्ध होशील. तू अक्षयी राजा होशील. मग देवी समाधी वैश्याला म्हणाली, तू जो वर मला मागितलास तो मी तुला देते. तुला श्रेष्ठ असे आत्मज्ञान प्राप्त होईल. तुझ्यातील अहंकार ममत्व नाहीसे होईल. तुला समाधी प्राप्त होऊन तू जीवनमुक्त होशील. मार्कंडेय शिष्याला म्हणाले, सुरत राजा आणि समाधी वैश्य या दोघांनी देवीकडे जे जे मागितले ते देवीने त्यांना दिले. त्या दोघांनी भक्तिभावाने केलेले स्तवन ऐकून देवी एकाएकी गुप्त झाली. ते दोघे देवीने दिलेल्या वरदानाने धन्य झाले. देवीने दिलेल्या वरदानामुळे तो सुरत राजा क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ असा सार्वभौम राजा झाला. त्याने सर्व राज्यसुखांचा उपभोग घेतला. पुढे मृत्यू आल्यानंतर तो देवीने दिलेल्या वराप्रमाणे सूर्यकुळात जन्मास येऊन सावर्णिक मनू नावाने प्रसिद्ध झाला. सर्व मन्वंतरातील तो 8वा मनू होय. या 13व्या अध्यायापर्यंत भगवती देवीचे अत्यंत अद्भुत देवी चरित्र मार्कंडेयांनी आपल्या शिष्याला सांगितले. हे चरित्र नैमिषारण्यात सुतांनी शौनकादिकांना सांगितले आहे. तेच चरित्र मी तुम्हाला सांगितले. या अध्यायाचे श्रवण पठन केले असता सर्व संकटे नाहीशी होतात. उत्तम ज्ञानप्राप्ती होते. सर्व संपदांची प्राप्ती होते. शेवटी उत्तम प्रगती प्राप्त होते. वेदव्यासांनी जसे सांगितले, देवीने जसे बोलविले तसेच येथे वर्णिले आहे. श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील सुरत आणि वैश्य यांना देवीचे वरदान नावाचा 13वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.